बघा, अन्यथा ज्ञान म्हणजे काय? आपल्या धर्मामध्येच या तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत. ज्ञान, अन्यथा ज्ञान आणि अज्ञान, हे तीन प्रकार आहे. ज्ञान म्हणजे काय? जे जसं आहे तसं जाणणे म्हणजे ज्ञान. पाणी पडतंय का काही टाकी? पाऊस आलाय का? बरं. ज्ञान म्हणजे काय? परमेश्वराने ज्ञानाची व्याख्या सांगितली. जे जसं आहे तसं जाणणं म्हणजे ज्ञान. अज्ञान म्हणजे काय? जे जसं आहे तसं न जाणणे म्हणजे अज्ञान. आणि अन्यथा ज्ञान म्हणजे काय? ज्ञान पण नाही आणि अज्ञान पण नाही, मधली जागा, मधली बाजू. आता थोडक्यात सांगतो. आता ग्लास आहे, ही बॉटल आहे, याला बॉटल म्हणायचं म्हणजे काय झालं? बॉटलला बॉटल म्हटले तुम्ही, ज्ञान झालं. आता या बॉटलला तांब्या म्हटले, भांड्याचाच प्रकार आहे, परंतु तू बॉटलला तुम्ही काय म्हटले? तांब्या आहे, हे अन्यथा ज्ञान झालं. आणि या बॉटलला काहीतरी वेगळंच, बैलगाडी म्हणायची, नाही तर मोटरसायकल म्हणायची, हे अज्ञान झालं, आहे की नाही? एक प्रॅक्टिकल दिलं तुम्हाला. तर अन्यथा ज्ञानात सारा समाज अडकलेला आहे. अन्यथा ज्ञानात, चुकीच्या ज्ञानात समाज देवतेलाच परमेश्वर समजतो, जीवालाच परमेश्वर. तो म्हणता ना, आत्मा हाच परमेश्वर, आत्मा हाच परमात्मा, असं म्हणतात की नाही? म्हणजे स्वतःलाच परमेश्वर समजतात, देवतेलाच परमेश्वर समजतात. याला म्हणतात अन्यथा ज्ञान. आणि अज्ञान म्हणजे काय? देव वगैरे काही नसतो, तो जगामध्ये असं काही नसतं, हे अज्ञान आहे. निरुश्वरवादी लोक आहे असे, की जे अज्ञानी आहे. परमेश्वराने सांगितलं, अज्ञानी जो आहे ना, तो अर्धवट अज्ञानी असेल तर चालेल, तो त्याला कधीतरी चाल तरी भेटेल. कालचं मी सांगितलं तुम्हाला, कर्मजडापेक्षा भक्तिजड चांग. पण हा अज्ञानी सर्वात घातक, त्याला चालच नाही, त्याला संधीच नाही, कारण तो आणखीन कर्म जोडत 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 अधिक लांब जातो आणि नरकात पडतो. हा जो भक्तिजड आहे, अन्य देवतेची जरी करत असला तरी कधीतरी त्याला चाल निर्माण होते, कारण संस्कार तरी चिकटलेला आहे त्याचा. त्याच्यामुळं अन्यथा ज्ञान याला म्हणतात. आणि तुम्ही जे म्हणता ना अन्य कथन, अन्य कथन म्हणायचं आहे का तुम्हाला? हां, अन्य वार्ता आणि अन्य कथन हा दोन प्रकार आहे. अन्य वार्ता म्हणजे काय? परमेश्वराव्यतिरिक्त जीवाच्या, देवतेच्या, प्रपंचाच्या गप्पा मारणे म्हणजे अन्य वार्ता. देवाने त्या नाकारलेल्या. अन्य वार्ता करू नका म्हणले, त्याच्यापेक्षा झोप करा. आणि आपण गप्पा याच्यावरच मारतो, याच्या त्याच्या राजकारणाच्या, समाजकारणाच्या, आटाळे कुटाळे, भाऊबंदकीच्या गावात काय झालं काही घेणं देणं नसतं. पारावर बसता बसता टाईमपास झाला पाहिजे म्हणून अन्य वार्ता आपण करत राहतो. देवाने त्या नाकारलेल्या आहे. आपल्या परवाच्या कालच्याच सत्संगामध्ये सकाळच्या सत्रामध्ये या विषय झाला. तर याला म्हणतात अन्य वार्ता. आता अन्य कथन म्हणजे काय? की ज्याला अर्थता नाही, ज्याला प्रेम नाही, सत्य जाणण्याची इच्छा नाही, त्याला जबरदस्ती तुम्ही तत्त्वज्ञान सांगणे म्हणजे अन्य कथन. पण परमेश्वराने काय म्हणता? अर्थाप्रती बोलावे. जो अर्थवंत आहे, ज्याला इच्छा आहे सत्य जाणून घेण्याची, त्याला तत्त्वज्ञान सांगा म्हटले. आता इथं कोण अर्थवंत आहे मला माहीत नाही, परंतु एखादा कोणीतरी असावा. याचा अर्थ तुम्ही वेळ काढून आले म्हणजे तुमच्यात अर्थता आहे, इच्छा आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. जर यदा कदाचित इथं एखादा अन्य माणूस आला, आपण त्या बाबांनी त्या दिवशी टोकलं नाही का, हे आडपान आलं म्हणे, लक्षात ठेवा. म्हणलं मी ते काही मानत नाही म्हटलं. आडपान कसं समजायचं? रस्त्यावरची एखादी बाई का माणूस चालला आहे आणि इथं काहीतरी चाललं आहे म्हणून अर्थतेने तो येऊन बसलाय, त्याला आडपान तरी कसं म्हणायचं? त्याच्यामध्ये संस्कार आहे जिवंत, चांगलं ऐकण्याची इच्छा आहे, प्रवृत्ती आहे, म्हणून तो येऊन बसलाय. त्याला तुम्ही सांगू शकता की नाही सांगू शकत? तुम्ही त्याला समजू शकता की नाही समजू शकत? हे तुमच्यावरती अवलंबून आहे. कोणीही काहीही कुठंही ऐकत नाही, कोणालाच वेळ नाही आहे. मला आता यूट्यूबवरती माझे 1-1 तासाच्या आतले सत्संगच नाही आहे. कोणताही सत्संग चेक करा तुम्ही, मला बरेच फोन येतात, बाबा 1 तास लय जास्त होतो, अर्धा तासच करा, वेळच नाही, 15 मिनिटच करा. मग त्याच्या अनुषंगाने मी 1 मिनिटाचा सुद्धा व्हिडिओ काढतो, ते वेगळे लोकांसाठी. सर्वांना येतात, तुम्हाला येतील ज्यांचे नंबर आहे माझ्याकडे. पण 1 तासाच्या आतला माझा सत्संगत नसतो. आता ज्याला अर्थता आहे, इच्छा आहे, प्रेम आहे, काहीतरी जाणून घेण्याची भावना आहे, वासना आहे, तोच 1 तास देईल ना. 10-15 मिनटं तर पटकन ऐकेल, त्याच्या डोक्यात बसेल नाही बसेल, टाईमपास गाडी चालवताना काही करताना करेल. पण ज्याला अर्थता आहे तो 1 तासाचा सत्संग ऐकेल आणि त्यांनीच ऐकावं अशी मानसिकता असल्यामुळे कमी वेळेचा सत्संगच नाही. ज्याला इच्छा आहे त्यांनीच ऐकावं. आपण काय थोडी आमंत्रण दिलं बँड लावून ये माझे सत्संग ऐक. तुला अर्थता असेल, इच्छा असेल, वासना असेल तर ऐक. तर अन्यकथनाचा दोष परमेश्वरांनी सांगितलेला आहे, परंतु तो अन्नकथनाच्या दोषामध्ये बरेच लोक अडकलेले आहे. आता तुम्ही आले इथं आणि म्हणताय की बाबा सांगा काहीतरी, आणि मी म्हणायचं नाही अन्यकथनाचा दोष लागेल, हाताची घडी तोंडावर बोट, म्हणजे हे मी भक्तिजड आहे. हा दैवराठीचा भक्तिजड. देवाने सांगितलं कर्मराठीपेक्षा ते कर्मच्यापेक्षा भक्तिजड तो जो आहे ना,
तो दैवराटीचा हा भक्ती जड आहे. तुमची अर्थता, तुमची प्रार्थना माझ्या लक्षातच येत नाही. तुम्हाला काहीतरी सांगायला पाहिजे. हा, तुम्हीला काय सांगितलं तर तुम्हाला कळेल याचा अंदाज मी घेतला पाहिजे. तुम्ही कोणता वर्ग आहे त्या पद्धतीनं तुम्हाला समजावलं पाहिजे. नाही तर मी मोठ्या मोठ्या पांडित्याच्या गोष्टी जर केल्या तुमच्या डोक्यावरून जात असेल तर काय उपयोग, त्याला काही अर्थ नाही. हे अन्य कथनाच्या दोषामध्ये बरेच लोक अडकलेले म्हणून साधू लोक बोलतच नाही. हाताची घडी तोंडावर बोट, नको अन्य कथन अन्य कथन. अन्य माणूस आला तसं काय वाटतं, त्यांना असं वाटतं की खूप मोठा गुन्हेगारच आला का काय. परंतु मी स्वागत करतो. मी अन्य ठिकाणी बरेच सत्संग घेतो, त्याच्यातून बरेच रिझल्ट भेटतात, मला भेटलेले आहे. तेच ना मग, अन्य कथन म्हणजे ज्याला अर्थता नाही आहे, इच्छा नाही आहे जाणून घेण्याची, तरी मी त्याला जबरदस्ती तत्त्वज्ञान सांगतो, त्याला अन्य कथन म्हणायचं. म्हणजे सांगायचं परमेश्वराचंच, परंतु त्याची इच्छा नसताना सांगणं म्हणजे अन्य कथा. सांगायचं तत्त्वज्ञानच आहे, शास्त्रच आहे. पण शास्त्र सांगताना आपण काय खूप मोठ्या तत्त्वज्ञानाच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या का? मी बाबांचा जेव्हा फोन आला त्यांना म्हटलं अन्य माणसांना नाही बोलावं तुम्ही, काय अडचण नाही म्हटलं मला. मी त्या पद्धतीने बॅलन्स ठेवतो जेणेकरून, नाहीतरी आपण आता अन्य आहे की दैवराटीचे आहे हा बी प्रश्नच आहे ना. तुम्ही तर आत्तापर्यंत दृष्टपरच भक्ती करत आले. का उपदेश घेतला, कशासाठी घेतला, का भक्ती करतोय, कोणाची करतोय, काय पाळ मिळवायचं आहे हे तुम्हालाच माहीत नाही. तुम्ही त्याप्रमाणे अन्यच आहे. देवाने सांगितलं आहे धर्मापासून जीव कोणता जाईल, अन्य पुरुष धर्मापासून जाय, असं सूत्र आहे डायरेक्ट. मग जो धर्मातच नाही आहे तो जाईल कसा? आणि आपण कोणाला म्हणतोय अन्य? जो धर्मात नाही त्याला म्हणतो ना. जो धर्मात नाही तो जाईल कसा? परमेश्वराने काय सांगितलं, हा धर्मातला अन्य धर्मात आला आहे परंतु त्याला काहीच कळत नाही, काहीच समजत नाही, तो धर्मापासून जाण्याची शक्यता आहे म्हटलं. म्हणून मी काय सांगतोय की तुम्ही भाग्यवान आहे की तुम्ही धर्मात आले, परंतु ते स्वीकारलं, ते समजलं, ते जाणून घेतलं, त्याच्यावर चाललं तर तुम्हाला देव भेटणारे, धर्म भेटणारे. आले तर आहे, कळत न कळत तुमच्याकडून आयतूक बुधभजन घडलंय, परमेश्वराने उतराई केली बोधाची, पण आता प्राप्त करणं हा तुमचा प्रयत्न आहे. सांगायचं तत्त्वज्ञानाचं, पण ज्याला इच्छा नाही त्याला सांगणं म्हणजे अन्य कथा. अन्य वार्ता म्हणजे दुसऱ्या गोष्टीच्या गप्पा मारणे. या दोन्हीमध्ये फरक आहे. देवाने अन्य कथनाचा दोष सांगितलेला आहे, परंतु अर्थाप्रती बोलावे हे पण सांगितलं आहे. जो अर्थवंत आहे त्याला सांगितलंच पाहिजे. आणि जो मोर आला आहे तो विचारतोय तरी तुम्ही त्याने अन्य कथनाचा दोष लागेल, अन्य कथनाचा दोष लागेल, तर कसं शक्य? हे चुकीचं आहे. खूप मोठं तत्त्वज्ञान आपण सांगतच नाही. ज्यावेळेस देवाचं जर लीळाचरित्रामध्ये गेल्यानंतर कितीतरी अशा लीळा आहे की सालबर्डीची लीळा घ्या. देव एकांकीचे भ्रमण करत असताना सालबर्डीला गेलेले, 12 वर्ष तिथं थांबले आणि एका झाडाखाली निवांत बसलेले असताना ससा धावत धावत येतो आणि देवाच्या मांडीखाली लपतो. सरळ सरळ लीळा आहे. तो घाबरलेला आहे, त्याच्या पाठीमागे कुत्रे लागलेले, आणि कुत्रे पारद्यांचे, आणि पारद्यांनी काय लावलेलं आहे, होड लावलेली. म्हणजे काय? पैज लावलेली आहे. कशाची पैज लावलेली का? ज्याचा कुत्रा तो ससा पकडल त्याचा ती शिकार. तो देवाकडे आलेला आहे. बघा पाठीमागं माणसंच लागली आणि बाई अंगाने बघितलं तर स्वामी माणसंच आहे ना, त्याला काय बोध आहे काय परमेश्वर आहे म्हणून. परंतु निर्भयता निर्माण झालेली आणि देवाने तिथं वचन सांगितलं आहे. कोणाला? पारध्यांना, का जे शिकारी करायला आले. जे आता शिकारी करायला आले याचा अर्थ याच्या अगोदर ते शिकारी करतच होते ना. देवाने अत्यंत सोप्या सरळ भाषेत सांगितलं ना की अरे या सशाने तुमचं काय वाईट केलं आहे, रानात राहतो, घास खातो, ओढ्याचं पाणी पितो, तुमचं काही नुकसानच केलं नाही, त्याला तुम्ही का मारताय? येतं शरण आल्या काही मरण असे, तो आता मला शरण आलेला आहे, त्याला आम्ही अभय दिलेला आहे, आता तुम्ही त्याला मारू शकत नाही, त्याला तुम्ही पकडू शकत नाही. एवढं सोपं सरळ सांगितलं. ते म्हटले देवा इथून पुढं हिंसा सोडली. जर देव म्हटले असते तर अरे अधिकारच नाही, अन्य कथनाचा दोष. सारंग पंडित हे असे भक्त आहे की ज्यांना वेद नाही, बोध नाही आणि अनुसरले पण नाही. सारंग पंडितीच्या बाबतीत देवाने काय स्टेटमेंट दिलं? घराच्या बाहेर खुंटा असतो ना म्हणले, त्या खुंट्याला ज्या शेतकऱ्याची जेवढी आत्मीयता असते तेवढी आत्मीयता तुमच्या मनामध्ये माझ्याविषयी नाही आहे म्हणे. देव सांगतात आहे बरं का. आणि त्याच सारंग पंडिताला उद्धारणाचे कितीतरी सूत्र परमेश्वर सांगताय, येत अनुसारा असं सांगताय. मग काय अन्य कथनाचा दोष लागला काय? अन्य कथन त्याला म्हणताय का? आता महावाक्याच्या पोथ्या घेत असताना स्पीकर लावून मोठ्या मोठ्या कार्यक्रम चालतात आणि मग तिथं अन्य कथन कुठं जातं? अशा साध्या सत्संगामध्येच अन्य कथन होतं काय?
आता शिड्या भेटतात, पुस्तकं छापतात, मार्केटमध्ये विकत भेटतात, लीळाचरित्र भेटतं, सूत्रपाठ भेटतं, सारं भेटतं ना. मग छापणाऱ्याला काय, ही विचारधारा आहे. परमेश्वराने दिलेला जो धर्म आहे अत्यंत प्रगल्भ आहे, हा कंजेस्टेड नाही आहे. कलिकुडपातलं ते तत्त्वज्ञान आहे परमेश्वराने बाहेर काढलं आहे, आणि ब्राह्मणत्व ज्यांनी स्वीकारलं ते परत ते तत्त्वज्ञान कडिकुलपात नेऊ पाहत आहे. हे देवाला अपेक्षित नाही. त्याच्यामुळं प्रगल्भ विचारधारा आहे ती त्या पद्धतीने सांगितली तर समाजापर्यंत जाणार आहे. अन्यकथन एक विशिष्ट लेवलला तेवढा इच्छा नाही, अर्थाता नाही. जसा तुम्ही आता कुठंतरी चालले, बसमध्ये चालले किंवा घरात पाहुणा आला, एखादा नातेवाईक आला, तो अन्य आहे, आणि मग तुम्ही आपल्या दिदीने उपार घेतला, देवाला दाखवला, आणि मग त्याला निगेटिव्ह विचारधारा निर्माण झालेली आहे, काय प्रकार आहे, आणि तुम्ही सांगायला लागले का आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो. त्याची इच्छाच नाही, आपल्याला लक्षात येतं. जर त्याची ऐकण्याची इच्छा नसेल तर तो काय करेल, इकडं पाहिल तिकडं पाहिल, पायच हलवेल, हातच हलवेल. म्हणजे आपल्या लक्षात येईल की याची एकाग्रता नाही, आपण कशाला सांगायचं. तरी सांगतोय, फिरतोय, त्याला त्याची इच्छा नाही, त्याने ओळखलं, त्याने आपल्याला प्रश्न विचारलेले नाही आहे, चिकित्सा केलेली नाही, एकाग्र होत नाही आहे, तरी आपण सांगतोय, त्याला अन्यकथन म्हणायचं. बरं, सांगताना तुम्ही काय महावाक्य सांगणार आहे का लगेच? खूप मोठं तत्त्वज्ञान सांगणार आहे का? काय सांगता, काय सर्वसाधारण पूर्वी प्रकरण मराठीत तुम्ही सांगू शकता. अन्यवृत्ती परमेश्वरांनी काय सांगितली, देवतेच्या ओळख, करुणीच्या देवता आहे पण परमेश्वर नाही, अष्टदिन देवता आहे परमेश्वर नाही, अंतराळीच्या देवता आहे परमेश्वर, ओळख दिलेली देवतेची, ते तुम्ही काही सांगू शकत नाही का? किती देवता आहे, काय आहे, सिस्टमचा भाग आहे, याला कोणत्याही प्रकारचं प्रमाण नाही. हे आपल्या मनाच्या अवस्था आहे, एक अज्ञान आहे. त्या अज्ञानातून बाहेर पडण्यासाठीच परमेश्वराने अवतार घेतला, अज्ञानातून जीवाला बाहेर काढण्यासाठीच परमेश्वराने तत्त्वज्ञान सांगितलं, आणि आपण परत त्याच्यात जाऊ असेल तर ही आपलं फेल्युअर आहे, महानुभावांचं फेल्युअर आहे. परमेश्वराने सांगितलं तत्त्वज्ञान इतकं प्रगल्भ आहे, इतकं मोठं आहे, इतकं बोल्ड आहे, तर समाज मान्यता का भेटली नाही? तुमच्या गावामध्ये 15,000 लोक वस्ती आहे, तुम्ही बोटावर 100 लोक उपदेशी असाल, 200 असाल, 500 असाल, चला टक्केवारी किती झाली? याचं कारण काय? तुम्हाला धर्म कळाला नाही, त्याच्यामुळे तुम्ही इतरांपर्यंत धर्म नेऊ शकले नाही. हे तुमचं फेल्युअर आहे, म्हणजे महानुभावांचं फेल्युअर आहे. आमचं फेल्युअर आहे का आम्ही नीट समजावू शकत नाही, समजावून सांगू शकत नाही. आम्ही कर्मकांडात तुम्हाला नेतो, तर या व्हिडिओ खेटा करा, आमच्याबरोबर यात्रेला चला, ट्रॅव्हल गाड्याच खोलल्या यांनी, आमच्या पूजा करा. तुम्ही 500 दिले तर तुम्ही आमच्यासाठी खूप चांगले, 10 रुपये दिले तर पाहणारही नाही, आणि नाही दिले तर विषयच नाही. हे आमचं फेल्युअर आहे, महानुभावांचं फेल्युअर आहे. धर्माला जनमत तयार होण्यासाठी धर्माचा जो साधक आहे तो तशा पद्धतीचा पाहिजे. बघा, पक्ष आहे, राजकीय पक्ष असतात ना, त्या राजकीय पक्षांची जी कार्यकर्त्यांची फळी कशी आहे त्याच्यावरती त्यांचं यश अपयश ठरतं की नाही. तसे आपण परमेश्वराच्या ह्या आनंदाच्या मिशनचे कार्यकर्ते आहोत. ही फळी आपली कमकुवत झालेली आहे. तुम्ही काय ना आम्ही काय, ती कमकुवत फळीमुळं जनमत भेटत नाही आहे. लोकांना अजूनही गैरसमज आहे, मान हो नेमकी भक्ती कोणाची करताय, कशाची करताय, काय करताय नेमके. इकडं जाती नाही, तिकडं जाती नाही, प्रसाद खाती नाही, हे नको ते नको, आमचं नाही तुमचं नाही, हेच करताय, सांगता येत नाही. अजूनही लोकांमध्ये धर्माविषयी खूप गैरसमज आहे, अज्ञान आहे, आणि याचं कारण फक्त आणि फक्त आपले अज्ञान आहे, आपली उदासीनता आहे. तुम्ही आता परंपरेचे उपदेशी आहात, 50-50, 20-20, 40-40 वर्ष उपदेश झाले, तरी तुमचा अभ्यास तुम्ही करू नये याचा अर्थ काय समजावं? आता तुम्ही तरी परंपरेचे आहे, वाढवाढल्यांची एक मर्यादा ठेवून तुम्ही उपदेश झाले, तुमचे पोरं जरी उपदेश असले झाले बी तरी ते टिकतील धर्माला, याची काय गॅरंटी? जर त्यांना ज्ञान दिलं तर टिकतील. अन्यथा संसार आहे, संसारामध्ये अडीअडचणी येतच राहतात. मग चालला इकडं ह्या मंदिरात जाईन, तिकडं नवस करण, इकडं हे करण, तिकडं कर, मिश्र भक्ती गेली का गेला धर्मावरून. कारण परमेश्वर बोध देतात, परंतु विकल्प जर केला तर तो बोध माया काढून घेते, आणि ज्याचा बोध गेला त्याला किती तत्त्वज्ञान सांगितलं तरी डोक्यात त्याच्या उतरत नाही. म्हणून तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं, हा जो बोध तुम्हाला भेटला आहे, एका जन्मात, एका सृष्टीत, एका जीवाला एकदाच भेटतो. ही संधी पुढच्या सृष्टीत, जन्मात नाही सृष्टीत, सृष्टी अतिदीर्घ. हा बोध जर दवाडला तर परत आहे जन्ममृत्यू जन्ममृत्यू, या पाट्या टाकायचे कामं. आपण रस्त्याने जात असताना प्राणी दिसले का आपण आपल्याला विचारायचे आवडतं का आपल्याला, आणि मग चालू द्या. आवडत नसेल तर मग इकडे या, अन्यथा तर चाललेच आहे आपलं. तर हे आपलं फेल्युअर आहे, बाकी दुसरा काही विषय नाही आहे. आणि हे त्याची ती ढब असते, अवस्था असते, प्रक्रिया असते.
तत्त्वज्ञान सांगण्यासारखं खूप आहे, खूप मोठं तत्त्वज्ञान सांगायचीच आवश्यकता नाही. मी तुम्हाला काय सांगितलं 4 दिवसापासून? सर्वसामान्य तत्त्वज्ञान सांगतोय ना. काय सांगतो काय? सर्वसामान्य जनरल नॉलेज आहे हे. खूप मोठं तत्त्वज्ञान नाही आहे. खूप मोठ्या तत्त्वज्ञानावरती गेल्यानंतर तुमच्या काहीच लक्षात येणार नाही. तुम्हाला पहिल्या दिवशी तर काहीच लोकसंख्या नव्हती, दुसऱ्या दिवशी नव्हती. थोडी थोडी आवड निर्माण झाली म्हणून तुम्ही यायला लागलं का? तर तुम्हाला थोडंफार कळतंय, समजतंय. नाही तर आता बाबा एवढं लांबून आले, नको जा आपल्या गावाची इज्जत जायला, चला लाजकाजक होईना पण जाऊ. पण समजल्याशिवाय तरी काय माणूस बसेल. काय करायचं? बाबा येऊ नाही तर काही करू, त्यांना काय कामं असतात. परंतु समजतंय, काहीतरी कळतंय, त्या पद्धतीने सांगतोय. खूप मोठं तत्त्वज्ञान आहे काही, हे जनरल नॉलेज आहे. हे तर माहिती असायलाच पाहिजे. आणि जी नवीन पिढी आहे ही सुशिक्षित झाली, त्यांच्या मनामध्ये खूप प्रश्न आहे. तुमच्याकडं ती परिस्थिती नाही आहे. चांगली जमेची बाजू आहे का? निदान तुमच्या मुलं मुली उपदिशी आहे. मी जिथं जातो मुलं मुली उपदिशीच नाही आहे. वाडवडील उपदिशी करून मुलगा शिकायला गेला, मुंबईला गेला, पुण्याला गेला, नाशिकला गेला, इकडं तिकडे गेला, शिकायला गेला, तिकडंच शिकला, तिकडंच नोकरीला लागलं, तिकडंच बाहेर राहिला, गावाच्या बाहेर. त्याच्या उपदेशच गेले नाही. काही उपदेश घेऊन गेले तर धर्मच माहीत नाही, करतीच नाही. आणि आईवडिलांना सर्वात मोठा टेन्शन की मुलं आता धर्म सांभाळतील का नाही. सर्वात जास्त प्रश्न, सर्वात जास्त फोन मला त्याचे येतात, त्याच गोष्टीसाठी येतात. तुमच्याकडे तरी जमेची बाजू आहे, परंतु नवीन पिढीला धर्मतत्त्वज्ञान जर दिलं तर ते टिकतील, अन्यथा टिकण्याची काही शक्यता नाही. आणि हे आपलंच काम आहे. तुम्ही संस्कार संस्कृतीच्या गोष्टी करताय. धर्म हाच संस्कार आणि संस्कृती आहे. तो द्या, तुम्हाला टेन्शनच राहणार नाही मुलामुलींविषयी. त्यांना धर्माची जाणीव जर झाली, ते कुठे जा, त्यांना कोणत्याही प्रकारे त्यांच्या केसाला धक्का नाही. कारण संरक्षण करणार देव आहेच. आणि संस्कार दिल्यामुळं त्यांना योग्य अयोग्याची जाणीव झालेली आहे. त्याच्यामुळं रस्ता चुकूच शकत नाही. तेच द्यायला आपली कंजूशी असते. पण प्रॉब्लेम बाकी काही नाही आहे. काही प्रश्न आहे का अजून? थांबायचं मग आता? चला, दंडवत हो.